मित्रांनो, 2 लाख रुपयात IPS अधिकारी, आश्चर्य वाटलं ना? पाटणा बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सिकंदरा पोलिसांनी एका IPS अधिकाऱ्याला अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार तो 2 लाख रुपये देऊन IPS अधिकारी बनला होता। संपूर्ण प्रकरण काय आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। पोलिसांनी आरोपी तरुणाला पकडून जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत। मिथिलेश कुमार हा लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन हद्दीतील गोवर्धन बिघा गावचा रहिवासी आहे। मिथिलेश कुमार IPS ची वर्दी घालून आणि कमरेला पिस्तूल लटकवून आपल्या 2 लाख रुपयाच्या बाईकवरून शहरात फिरत होता। एका कामामुळे तो सिकंदरा चौकात काही कामासाठी थांबला आणि तिथेच त्याचा भांडाफोड झाला। IPS च्या वर्दीतील व्यक्ती दिसल्याने लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली, पण मिथिलेश कुमार यांचे हावभाव आणि त्यांची भाषा वर्दीला साजेशी नव्हती। त्यामुळं काही लोकांना संशय आला। त्यांनी लगेच सिकंदरा पोलीस स्टेशनचे अधिकारी मिट्टू कुमार सिंह यांना तत्काळ याबाबत कळवलं। पोलीस घटनास्थळी आले आणि काही प्रश्न विचारून तत्काळ मिथिलेश कुमार याला ताब्यात घेण्यात आलं। मिथिलेश कुमारने हे कृत्य का केलं हे त्यांनी यावेळी सांगितलं। मिथिलेश कुमार याने पोलिसांना दिलेली माहिती ही धक्कादायक होती। त्याने पोलिसांना सांगितलं की मनोज सिंह नावाच्या एका व्यक्तीनं त्याला पोलिसात नोकरी देण्याची ऑफर दिली। पोलिसात नोकरी लावून देण्यासाठी त्याने 2,30,000 रुपयाची मागणी केली होती। यासाठी मिथिलेशने आपल्या मामाकडून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं। पोलीस बनू या मोठ्या आशेनं त्यानं हे पैसे दिले होते। मनोज सिंह याने मिथिलेश कुमार याच्या शरीराचं माप घेतलं। त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी बोलावून त्याला IPS अधिकाऱ्याचा गणवेश दिला, बॅच आणि पिस्तूल दिली। पोलिसांचा गणवेश मिळाल्याने मिथिलेश कुमार जाम खुश झाला। त्याने घरी येऊन आपल्या आईचे आशीर्वादही घेतले। मनोज सिंहने मिथिलेश कुमारला उर्वरित पैसे देण्यासाठी बोलावले होते। त्यावेळी तो 30,000 रुपये घेऊन मनोज सिंहांना भेटण्यासाठी जात होता, पण वाटेत तो सिकंदरा चौकात थांबला आणि सर्व काही उघड पडलं। पोलिसांनी मिथिलेश कुमारला अटक केली आहे। या प्रकरणी तपास सुरू आहे। याबाबत आता पोलीस तपास करत आहेत। मित्रांनो, कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका। असे भामटे फुटाफुटावर आपल्याला भेटतील, तेव्हा सावध रहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।